सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स। या कोकणानं अनेक निवडणुका पाहिल्या, परंतु 2014 सालची लोकसभा निवडणूक इतिहास घडवणारी होती। अनेक धक्कादायक राजकीय गणित यावेळी समोर आली, पण या 5 वर्षात पुलाखालून बरंच पाणी गेलंय आणि आता पुन्हा एकदा लोकशाहीचा हा उत्सव म्हणजेच लोकसभा निवडणूक आम्हाला कोकणच्या भवितव्याची पुन्हा एक दिशा देणार आहे। पाहूया सिंधुदुर्ग लाईव्हचा स्पेशल इलेक्शन रिपोर्ट। जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं। कोकणच्या या भूमीत अन्यायाविरुद्ध लढण्याची ज्वलंत प्रेरणा आहे। समाजकारण असो वा राजकारण, कोकणवासियांनी जे काही करून दाखवलं त्याची इतिहासानं नोंद घेतली। बॅरिस्टर नागपै, मधु दंडवते अशा दिग्गज नेत्यांनी कोकणच्या भूमीचा लौकिक देश पातळीवर नेला। हीच परंपरा अखंडित ठेवत आज कोकणचं राजकारण एका नव्या वळणावर येऊन थांबलंय। बेरोजगारीचा गंभीर प्रश्न आणि विकासाच्या मुद्द्यावर आजही आरोप प्रत्यारोप होतात, पण विकासाचा गाडा म्हणावा तसा पुढे जात नाही। गेल्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर कोकणवासियांनी विश्वास टाकला। माजी खासदार निलेश राणे आणि विनायक राऊत असा थेट सामना झाला। या निवडणुकीत नेमकं कोण कुठं कमी पडलं याचा आढावा घेतला तर पुढची गणितं मांडण्याचा काही प्रयत्न करता येईल। 2019च्या लोकसभा निवडणुकीला आता रंग भरू लागलेला आहे। 23 एप्रिल 2019 रोजी लोकसभेसाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये मतदान होत आहे। मागील 2014 मध्ये काय झालं होतं निवडणुकीमध्ये हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। कणकवली तालुक्यामध्ये बघितलं तर निलेश राणे हे शिवसेना भाजपा युतीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या विरोधात राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडीचे उमेदवार म्हणून रिंगणामध्ये होते। कणकवली तालुक्यामध्ये बघितलं आपण तर निलेश राणे यांना एकूण 33,190 मतं मिळाली होतं। त्याच ठिकाणी बघितलं तर युतीचे उमेदवार विनायक राऊत यांना 29,732 मतं मिळाली होती। तर तालुक्याचा विचार करता 3,458 मतांनी विनायक राऊत हे पिछाडीवरती होते। गेल्या 5 वर्षांमध्ये बघितलं तर ऑक्टोबर 2014 मध्ये विधानसभेची निवडणूक लागली होती आणि त्या निवडणुकीमध्ये कणकवली तालुक्यामध्ये सर्वाधिक मतदान जे होतं ते नितेश राणे यांना झालं होतं। त्यानंतर मग अलीकडेच बघितलं आपण तर नारायण राणे यांनी काँग्रेसची काडमोड घेत महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष या स्वतंत्र पक्षाची निर्मिती केली। त्यासोबतच तत्पूर्वी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका झाल्या होत्या आणि या निवडणुकांमध्ये सुद्धा राणे समर्थक असलेले 8 जिल्हा परिषद सदस्य आणि 16 पंचायत समिती सदस्य निवडून आले होते आणि हे सर्वच्या सर्व 8 सदस्य आणि पंचायत समिती सदस्य असलेले 16 जण ही सध्या नारायण राणे यांचेच समर्थक म्हणून काम करत आहेत। भले ते काँग्रेसचे अधिकृत चिन्हावरती निवडून आलेले उमेदवार असले तरीसुद्धा। आणि त्यानंतर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या स्थापनेनंतर पक्ष चिन्हावरती महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने राज्यामध्ये पहिलीच निवडणूक लढविली, ती म्हणजे कणकवली नगरपंचायत निवडणूक। संपूर्ण राज्याचे लक्षवेधी असलेली ही निवडणूक आणि या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीर नलावडे यांनी शिवसेना भाजपा युतीचे उमेदवार संदेश पारकर यांचा निसटत्या मतांनी पराभव केला होता। त्यासोबतच एकूण 17 पैकी 11 उमेदवार जे आहेत, नगरसेवक जे आहेत, ते महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे निवडून आले होते। साहजिकच आहे की कणकवली तालुक्यामध्ये बघितलं तर आपण राणे यांचं वर्चस्व जे आहे ते कायम राहिलेलं आहे आणि हेच वर्चस्व जे आहे ते 2019च्या निवडणुकीमध्ये सध्या दिसून येईल। देवगड तालुक्यात एकूण 90,665 मतदार आहेत। यात महिला मतदार 45,784 तर पुरुष मतदार 44,881 आहेत। यामध्ये 61,832 मतदारांनी मतदानाचा हक्क 2014च्या निवडणुकीत बजावला होता। यामध्ये खासदार विनायक राऊत यांना 31,265 तर निलेश राणे यांना 27,583 मते मिळाली होती। देवगड तालुक्यातून खासदार विनायक राऊत यांना 3,682 मतांचे मताधिक्य मिळाले होते। त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे आमदार प्रमोद जठार यांचा आमदार नितेश राणे यांनी 25,000 मतांनी दणदणीत पराभव केला होता आणि देवगडचा भाजपचा गड जिंकून आणला। आमदार नितेश राणे यांचे मोठे भाऊ निलेश राणे लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत। येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राणेंच्या दृष्टीने ही लोकसभा निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे। आमदार नितेश राणे यांनी
निलेश राणे यांना जास्तीत जास्त मताधिक्य देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तर दुसरीकडे याच मतदारसंघात याच भाजपच्या बालकिल्ल्यात भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी विनायक राऊतांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. या सर्व घडामोडींचा परिणाम पाहता देवगड तालुक्यात लोकसभा मतदारसंघात ही निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला आता सुरुवात झालेली आहे. 2014च्या लोकसभा निवडणुकीचा जर विचार केला असता तर विनायक राऊत यांनी मालवण शहरासह तालुक्यात आघाडी घेतली होती आणि 7,000चे मताधिक्य हे विनायक राऊत यांना मिळालेले होते. मालवण शहर हे नारायण राणे यांना कधीच नारायण राणे यांच्या बाजूने नव्हते. आजपर्यंत झालेल्या निवडणुकीत नारायण राणे यांना मालवण शहरात हे मताधिक्य मिळालेलंच नाही. शिवसेनेलाच हे मतदान आहे ते झालेले आहे आणि आघाडीसुद्धा शिवसेनेलाच मिळालेली आहे. ग्रामीण भाग जो आहे त्या ग्रामीण भागात आडवली मालडी जिल्हा परिषद मतदारसंघ वगळता एकाही जिल्हा परिषद मतदारसंघात नारायण राणे यांना आघाडी मिळालेली नाही. एकूणच लोकसभा निवडणुकीचा जर विचार केला असता तर निलेश राणे यांनी सध्याच्या घडीला लोकसभा विधानसभा निवडणुकीनंतर मालवण तालुक्यात किंवा जिल्हा परिषद निवडणूक झाली, पंचायत समिती निवडणूक झाली, त्यानंतर त्या निवडणुकीत स्वाभिमान पक्षाला म्हणजे नारायण राणेंची एखादी सत्ता स्थापन झाली. जिल्हा परिषदचा देवबाग मतदारसंघ सोडला तर नारायण राणे शिवसेनेला एकाही ठिकाणी समाधान मानावे लागले नाही. 6 जिल्हा परिषदपैकी 5 जिल्हा परिषद हे नारायण राणे यांच्या ताब्यात आले. एकूणच त्यानंतरची परिस्थिती पाहिली असता तर मच्छीमारांचे प्रश्न असतील किंवा सिवल्ड असेल या प्रश्नांवरून नारायण राणे यांनी शिवसेनेला घेरलेलं आहे. सध्या या मतदारसंघात 2014 साली झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे विनायक राऊत यांनी 1.5 लाख मतांच्या फरकाने काँग्रेसचे उमेदवार निलेश राणेंचा पराभव केला होता. विनायक राऊत यांना 4,93,088 तर निलेश राणे यांना 3,43,037 मते मिळाली होती. मात्र निलेश राणे यांनी 2009 मध्ये सुरेश प्रभू या दिग्गज नेत्याचा पराभव केला होता व 2014 मध्ये काँग्रेस राष्ट्रवादी असमन्वयाचा फायदा व एकजुटीने शिवसेनेने काम करून निवडणूक जिंकली. मात्र 2014च्या मतांचे आकडे आणि आत्ताची मतांची समीकरणे बदललेली आहेत. शिवसेना भाजप युतीचे विनायक राऊत आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे निलेश राणे यांच्यात खरी लढत होणार आहे. काँग्रेसकडून नवीनचंद्र बांदिवडेकर यांचे नाव पक्षाने जाहीर केले आहे. भाजपचा छुपा पाठिंबा कोणत्या पक्षाला मिळतो यावरून हे निवडणूक चित्र स्पष्ट होणार आहे. 2000 मध्ये 13,07,361 मतदारसंख्या होती. त्यापैकी 8,94,256 लोकांनी मतदान केले होते. 4,44,364 पुरुष मतदारांची संख्या होती तर 4,51,893 एवढी महिला मतदारांची संख्या होती. राऊत यांनी विकासाच्या बाबतीत येथील जनतेला किती संतुष्ट आणि समाधान केले आहे. 2014च्या निवडणुकीत शिवसेना भाजपने विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक जिंकली होती. या मतदारसंघात मोठी काटेकी टक्कर पाहायला मिळणार आहे. सध्या मार्च महिना सुरू असून गरमी वाढते, मात्र तशीच गरमी लोकसभा निवडणुकीची वाढत चालली आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये खरी लढत निलेश राणे विरुद्ध विनायक राऊत यांच्यात दिसून येणार आहे. मात्र सावंतवाडी तालुक्याचा विचार केला असता 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये विनायक राऊत यांना निलेश राणेंपेक्षा 20,000हून अधिक मताधिक्य अर्थातच लीड मिळालं होतं. मात्र आता 2019मध्ये या ठिकाणच्या या सावंतवाडी तालुक्याची परिस्थिती पाहिली असता ज्या ठिकाणी 17-0 अशी परिस्थिती होती राणे समर्थकांची, त्या ठिकाणी 8 नगरसेवक सावंतवाडी नगरपालिकेमध्ये महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे आहेत. म्हणजेच सावंतवाडी शहरात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची ताकद वाढली आहे. त्याचप्रमाणे पंचायत समितीवर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची सत्ता आहे. जिल्हा परिषदच्या 9 सदस्यापैकी 5 सदस्य हे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे आहेत. त्याचप्रमाणे 1.5 ते 2 वर्षापूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा या सावंतवाडी तालुक्यात महाराष्ट्र स्वाभिमान पुरस्कृत समर्थ पॅनेलला मिळाल्या होत्या. त्यामुळे गावातही महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची ताकद वाढलेली आहे. एकंदरीत 2014 आणि 2019 याची तुलना केली असता सध्याच्या स्थितीवरून विनायक राऊत यांना 2014 मध्ये 20,000हून अधिक मताधिक्याचं लीड मिळालं होतं.
मात्र सध्यास्थिती अशी परिस्थिती नाही आहे. मात्र सावंतवाडी तालुक्याचा विचार केला असता दोन्ही पक्षांच्या संघटना ह्या जास्तीत जास्त मताधिक्य मिळवण्याचा प्रयत्न करत असून सद्यस्थितीमध्ये या ठिकाणी दोघंही समसमान असल्याचं दिसून येत आहे. खऱ्या अर्थानं निवडणुकीच्या निकालानंतर कोणाला मताधिक्य जास्त मिळतं हे दिसून येणार असून स्पष्टही होणार आहे. मात्र सध्याची परिस्थिती पाहता या ठिकाणी महाराष्ट्र पक्ष आणि शिवसेना यांची ताकद ही समसमान असून या ठिकाणी 2014मध्ये जे लीड मिळालं होतं ते यावर्षी 2019मध्ये नक्कीच मिळणार नाही आहे अशी खात्रीलायक परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थानं कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. 2019ची निवडणूक 23 एप्रिलला होते. सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघामध्ये 23 एप्रिलला मतदान होते. 2014मध्ये जी निवडणूक झाली होती यामध्ये शिवसेनेचे विनायक राऊत तब्बल 1.5 लाख मताधिक्याने विजयी झालेले होते. कुडाळचा विचार करताय कुडाळ तालुका हा विशेषतः नारायण राणेंचा बालेकिल्ला मानला जातो. 2009च्या विधानसभा निवडणुकीमध्ये राणेंनी या मतदारसंघात मोठं मताधिक्य घेतलं होतं. म्हणजे 2014च्या निवडणुकीमध्ये माणगाव खोऱ्यात संपूर्ण कुडाळ तालुक्यात काँग्रेसची पिछेहाट जाताना पाहायला मिळाली होती. शिवसेने बऱ्याच भागामध्ये मुसंडी मारली होती. मात्र सध्याच्या 5 वर्षामध्ये अनेक स्थित्यंतर घडलेले आहेत. नारायण राणे 3 वर्षानंतर काँग्रेस सोडून स्वाभिमान त्यांनी पक्ष स्थापन केला आहे. सध्याचा विचार करता कुडाळ तालुक्यामध्ये स्वाभिमानने आपला झंझावातचा चालू ठेवलेला आहे. अनेक ग्रामपंचायती स्वाभिमानने घेतलेल्या आहेत. 4 दिवसापूर्वी कडावल ग्रामपंचायतीवर स्वाभिमानने विजय मिळाल्यामुळे स्वाभिमानचं नैतिक बळ जे आहे ते वाढलेलं आहे. निश्चितच कुडाळ तालुक्यामध्ये स्वाभिमान आणि शिवसेनेमध्ये काटिकी टक्कर पाहायला मिळते. विशेषतः कुडाळ मालवण मतदारसंघामध्ये आमदार वैभव नाईक यांनी जोरदार ताकद राऊत यांच्या पाठीशी लावलेली पाहायला मिळते. मात्र एकंदरीत विचार करता स्वाभिमानने कुडाळ काबीज करण्याचा जोरदार प्रयत्न सुरू केलेला आहे. विशेषतः नितेश राणे गेले 4-5 दिवस माणगाव खोऱ्यामध्ये ठाण मांडून आहेत. आपले जुने कार्यकर्ते आहेत. शिवसेना भाजप किंवा अन्य पक्षाकडे जे डेरेदाखल झाले आहेत यांना कुठेतरी एकत्र आणण्याचा नितेश राणे प्रयत्न करतात. याचा प्रत्यय म्हणजे कालेली ग्रामपंचायत सदस्यासह सरपंच कालच स्वाभिमानमध्ये डेरेदाखल झालेले पाहायला मिळतात. निश्चितच एकंदर विचार करता या लोकसभेमध्ये स्वाभिमान आणि शिवसेना यांच्यामध्ये काटिकी टक्कर पाहायला मिळणार. विशेषतः काँग्रेसचा विचार करतात अद्यापपर्यंत काँग्रेस सुस्तावलेली कुडाळ तालुक्यामध्ये पाहायला मिळते. कुडाळ तालुक्याचा विचार करता निश्चितच स्वाभिमानने प्रत्येक भाग जो आहे हा पिंजून काढत या ठिकाणी विशेषतः आघाडी घेण्याचा जोरदार प्रयत्न चाललेला आहे. मात्र शिवसेना ही त्याच पद्धतीने आपले हातपाय रोवण्याचा प्रयत्न करते. एकंदर विचार करता 2019मध्ये एकंदर चित्र जे आहे काटिकीची जरी टक्कर जरी पाहायला मिळाली तरी 50-50 तुर्तास तरी स्वाभिमान आणि शिवसेना कुडाळ तालुक्यात मानण्यात येतं. देशात लोकसभेचा रणसंग्राम सुरू झालेला आहे. महाराष्ट्रातील तळ कोकणामधल्या सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाकडे साऱ्यांचेच लक्ष लागलेलं आहे. शिवसेना आणि राणे या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये ही लढत होत आहे. त्यामध्ये असलेल्या वैभववाडी तालुका हा या मतदारसंघातील एक महत्त्वाचा तालुका आहे. सुमारे 33,000 इतके मतदारसंख्या असलेला हा तालुका या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. 2014च्या लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर 2014मध्ये या तालुक्यातून निलेश राणे यांना 10,491 इतकं मतदान झालं, तर विनायक राऊत यांना 10,144 इतके मतदान झालं. 347 एवढं नाममात्र मताधिक्य हे निलेश राणे यांना मिळाले. 2014च्या लोकसभा निवडणुकीनंतर या तालुक्यात बराच काही बदल झाला. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये येथून आमदार नितेश राणे हे निवडून गेले. त्यानंतर त्यांनी या तालुक्यात ठेवलेला जनसंपर्क असेल किंवा विविध विकास कामे यामुळे या तालुक्यात स्वाभिमानचं एक तगडं नेटवर्क ह्या तालुक्यात निर्माण झालेलं आहे. त्या तुलनेचा शिवसेनेचा विचार केला तर शिवसेना ही संघटनदृष्ट्या थोडी दुबळी आहे. त्यामुळे येणाऱ्या या लोकसभा निवडणुकीत स्वाभिमान पुढे असलेलं एक महत्त्वाचं लक्ष म्हणजे गेल्या निवडणुकीतील मताधिक्य वाढवणे हे असेल तर शिवसेनेपुढे एक आव्हान आहे की गेल्या निवडणुकीत मिळालेलं मतदान हे अबाधित राखणं हे त्यांच्यापुढे आव्हान असणार आहे. या निवडणुकीत वैभववाडी तालुक्यातील मतदार नेमके कोणाला साथ देतात हे आता पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने वेंगुर्ले तालुक्याचा राजकीय स्थितीचा विचार करता या ठिकाणी शिवसेना भाजपचे उमेदवार विद्यमान खासदार विनायक राऊत तसेच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस माजी खासदार निलेश राणे हे सध्या रिंगणात उतरले आहेत। त्याचप्रमाणे काँग्रेस राष्ट्रवादीकडून नवीनचंद्र बांदिवडेकर यांनाही उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। तसेच काँग्रेसचा विचार करता वेंगुर्ले तालुक्यात विलास गावडे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात मोर्चे बांधणी होताना दिसत आहे। वेंगुर्ले तालुक्यात एकूण 65,013 मतदार आहेत। यात 32,698 पुरुष मतदार तर 32,315 महिला मतदार आहेत। तसेच पुरवणी 2चे मतयादी पुरवणी 2चे काम अजून सुरू असून यात अजूनही काही मतदारांचा समावेश होणार आहे। 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत सेना भाजपच्या उमेदवाराला भरघोस मतदान झाले होते आणि ग्रामपंचायतीमध्ये स्वाभिमान पक्षाचं वर्चस्व होतं। अनेक ग्रामपंचायती त्यावेळी स्वाभिमान पक्षाच्या ताब्यात असूनही या निवडणुकीत सेना भाजपच्या उमेदवाराला भरघोस असं यश मिळालं होतं। मात्र यावेळी बऱ्याचशा ग्रामपंचायती सेना भाजपच्या ताब्यात आहेत आणि या ठिकाणी करोडोनी रुपये निधी या ठिकाणी आणलेला आहे। त्यामुळे दोडामार्ग तालुक्यात या ठिकाणी निवडणूक लढवणं भाजप सेनेच्या उमेदवाराला कठीण जाणार नाही असंच एकंदर चित्र दिसतं। जिल्हा परिषदच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेल्या सौ देसाई यांनी स्वाभिमान पक्षात प्रवेश केलेला आहे। त्यामुळे त्यांच्याबरोबर असणारे बरेचसे राष्ट्रवादीचे मतदार आणि स्वाभिमानचे मतदार यावेळी स्वाभिमान पक्षाचं पारडं जड करणार आहेत। युतीला या ठिकाणी निवडणूक लढवणं सोपी जाणार आहे हे मात्र प्रत्यक्ष निवडणुकीच्याच दिवशी कळणार आहे। दिवसागणिक राजकारण बदलत आहे, लोकांचे प्रश्न बदलत आहेत, राजकारण्यांचे पक्ष बदलत आहेत, मतदारसंघातली राजकीय स्थिती बदलते। कोकणात स्वाभिमानचा झंझावात, शिवसेना भाजपची झालेली युती, भाजप शिवसेनेनं केलेली विकास कामं याचा लेखाजोखा आता येणाऱ्या निवडणुकीत जनता मांडणार आहे। विनायक राऊत आणि निलेश राणे यांच्या थेट सामन्यात आता काँग्रेसचे नवीनचंद्र बांदिवडेकर आले, त्यामुळं ही तिरंगी लढत कोकणचं भवितव्य ठरवणार आहे। विशेषतः युवा मतदार आणि मोठ्या संख्येनं वाढलेले महिला मतदार यांच्या निर्णयावर या निवडणुकीची गणितं ठरणार आहेत। लोकसभा निवडणुकीचे पडगम सुरू झालेले आहेत। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा विचार करता 2014च्या लोकसभा निवडणुकीत विनायक राऊत यांनी काँग्रेसचे उमेदवार निलेश राणे यांचा 1.5 लाख मतांनी पराभव केला होता। 2014 नंतर आता 2019 पर्यंत लोकसभा मतदारसंघात बऱ्यापैकी बदल झालेला आहे। रत्नागिरी, चिपळूण, राजापूर, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी हे 6 मतदारसंघ हे लोकसभा मतदारसंघात येतात। त्यापैकी शिवसेनेकडे 5 आमदार हे शिवसेनेचे आहेत, तर नितेश राणेंच्या रूपाने काँग्रेसकडे एकमेव आमदार हा काँग्रेसचा आहे। मात्र नितेश राणे हे तांत्रिकदृष्ट्या काँग्रेसमध्ये आहेत, मात्र प्रचार करताना आता 2019चा हा स्वाभिमान पक्षाचा करणार आहेत। 2014 नंतर आता नारायण राणेंनी काँग्रेस सोडून स्वतःचा स्वाभिमान पक्ष स्थापन केला, त्यामुळे नारायण राणे यांच्यासाठी ही पहिलीच लोकसभा निवडणूक आहे आणि स्वतःच्या चिन्हावर हे नारायण राणे ही लोकसभा निवडणूक लढवत आहेत। निलेश राणे यांची या ठिकाणी उमेदवार म्हणून घोषित केलेले आहे। मागचा 1.5 लाखाचा मतांचे फरकाचा विचार केला, आता समीकरणं ही बदललेली आहेत। भाजपने अंतर्गत जो त्यांच्या शिवसेना भाजप युतीचा अंतर्गत वाद आहेत ते अद्यापही मिटलेले नाहीत। भाजपने शिवसेनेला सहकार्य न करण्याची भूमिका घेतलेली आहे, याच्यावर अद्याप तोडगा निघालेला नाही। त्यातच निलेश राणे यांनी 2014 नंतर पराभव जरी झाला तरी घरी न बसता मतदारसंघात ठाण मांडून जनतेचे प्रश्न सोडवत आहेत। गेल्या 2 वर्षात त्यांनी रत्नागिरीमध्ये जी सभा घेतलेली असतील किंवा मच्छीमारांच्या प्रश्नात असतील अनेक आंदोलने हाती घेतली, त्यामुळे निलेश राणेंनी सुद्धा या मतदारसंघात मोठे आव्हान विनायक राऊत यांच्यासमोर उभे केलेले आहे। जरी जिल्हा परिषद रत्नागिरीची ही शिवसेनेकडे असली, आमदार शिवसेनेचे असले तरी निलेश राणेंनी जे आव्हान उभे केलेले आहे त्याचा मोठा सामना हा विनायक राऊत यांना करावा लागणार आहे।
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदचा विचार केला, सिंधुदुर्ग जिल्हा परिषद ही नारायण राणे यांच्या ताब्यात आहे. 2014च्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत नारायण राणेंचा पराभव झाला, तरी त्यानंतर मात्र नारायण राणे यांनी जोरदार मुसंडी मारलेली आहे. सर्व स्थानिक स्वराज्य संस्था असतील, ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती, या सर्व निवडणुकीत नारायण राणे यांची सत्ता एखादी सत्ता आलेली आहे. राज्यात सर्वत्र मोदी लाट होती, काँग्रेसची धुळदाण उडाली, मात्र सिंधुदुर्गात मात्र नारायण राणे यांच्याच पाठीशी येथील जनता राहिल्याचे आपल्या दिसून आलेलं आहे. सर्व सत्तास्थाने ही सिंधुदुर्गातील नारायण राणेंच्या ताब्यात आहे. सिंधुदुर्गात राणेंचे वर्चस्व आहे. रत्नागिरीत शिवसेनेचे वर्चस्व असले तरी रत्नागिरीत निलेश राणे यांनी कडवी झुंज दिलेली आहे. अगदी कालची ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल बघितला तरीसुद्धा हा स्वाभिमानच्या बाजूने निकाल आहे. त्यामुळे निलेश राणे आणि विनायक राऊत यांच्यात काटेकी टक्कर अशी लढाई मिळणार आहे. आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झालेल्या आहेत. ही निवडणूक केवळ कोकणला त्यांचा नवा खासदार देऊन जाणार नाही, तर अनेकांचं अस्तित्व ठरवणार आहे. कोण दिल्लीत जाणार आणि कोण गल्लीत बसणार याचा फैसलाही ही निवडणूक करणार आहे. कोकणच्या मतदारांनी नेहमीच धक्कादायक निकाल दिले आहेत. यावेळेस कोकणवासीय कोणाला धक्का देणार याची मोठी उत्सुकता अवघ्या महाराष्ट्राला लागून आहे. ब्युरो रिपोर्ट, सिंधुदुर्ग लाईव्ह.